गुड मॉर्निंग. आमच्या सासूबाईंनी बघा इकडं कपड्यांचा कसा ढीग घातलाय. मग त्यांनी कपडे वगैरे धुतले आणि मी किचनवरचा पसारा आवरायला घेतला, कारण की सकाळी मुलाची स्कूलची व्हॅन आलेली नव्हती, त्यामुळे मला सोडवायला जायला लागलं. मग खूप उशीर होऊन गेला होता. मग त्यानंतर मग मी ही भांडी लावून घेतली, कारण की ही भांडी सकाळी लावली नाही का दिवसभर रेंगाळतच असता. मग त्यानंतर मग किचनवरचा पसारा आवरून घेतला आणि आमचे हे पातेलं, त्याला तांब्याची कोटिंग होती बॅक साईडनी, त्याच्यामुळे त्याला खूप डाग पडलेले होते. मग त्याला घासू घेतलं आणि स्वच्छ केलं मी. मग त्यानंतर आणि सकाळी घाई असल्यामुळे मी पारोशी घरं झाडलेलीच नव्हती. मग पारोशी घरं झाडून घेतली. म्हटलं आल्यावरती आपण सगळा पसारा आवरून घेऊ. मग आल्यावरती मी सगळा पसारा आवरायला घेतला, कारण की हे पारोशी घरं झाडले नाही का दिवसभर आळस पण येतो आणि आपलं स्वच्छ पण वाटत नाही घरामध्ये. मग सगळं आवरून वगैरे घेतलं. आमच्या सासूबाईंनी सुट्टी असले का बघा कशा फोनवर बोलत बसतं की बरं. पण त्यानंतर गेलो आमच्या लाडोबाला घ्यायला. आमचे लाडोबा इकडं तिकडं बघता बघता आमच्या लाडोबाने घेतलं पडून. मग त्यानंतर त्याला माहीत नव्हतं आजी घरी. आजीने दिलं सरप्राईज त्याला. आजीने केलं भोकाडी बुवा त्याला. संध्याकाळी निघालो आम्ही खेळायला. आमच्या साहेबांना कॅमेरा ओपन झाले का खूप हसू येतं. हे गाईस, मम्मी तर हरून गेली. मम्मी तर तिथं गेलं. परत तिथं गेलं.